सागर बंगल्यावरची आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाची आता आरती केली जाणार आहे। उत्तर पूजा झाल्यानंतर आता या गणरायाचं विसर्जन करण्यात येईल। गेले काही वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे घरातल्याच जवळच्या एका हौदामध्ये केलं जातं। पर्यावरणपूरक पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणरायाचं विसर्जन केलं जातं। फडणवीसांच्या घरी देखील अनेक सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते मंडळी असतील हे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणेशाचं विसर्जन होत आहे। बाल गणेश असतो, गणू असतो, कोणासाठी गणराय असतो, कोणासाठी लंबोदर असतो, तर कोणासाठी मयूरेश असतो, तर कोणासाठी हा राजा देखील असतो। सागर बंगल्यावर पर्यावरणपूरक पद्धतीनं श्री गणेशाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। उत्तर पूजा पार पडल्यानंतर गणेशाची आरती करण्यात आली आणि त्यानंतर दरवर्षी पर्यावरणपूरक पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं। त्याचप्रमाणे यावर्षी देखील सागरला शासकीय निवासस्थानी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। एवढंच मागणं आहे की ते विघ्न हरतायत, त्यामुळे त्यांनी सर्वांची विघ्न दूर करावी। ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे सर्वांना सुबुद्धी द्यावी, आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना जास्त आवश्यकता आहे त्यांनाही सुबुद्धी द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।